ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्याला आपण साजरी करतो ती शनी जयंती। उद्या 26 मे, 26 मे रोजी आहे शनी जयंती। 26 मे रोजी सकाळी म्हणजेच दुपारी 12 वाजून 12 मिनिटांनी अमावस्याला सुरुवात होते। ती 27 मे रोजी रात्री 8 वाजून 31 मिनिटांपर्यंत ही अमावस्या असणार आहे। त्यामुळे तुम्ही शनी जयंती ही 26 तारखेला साजरी करायची आहे। शनी देवता हे न्यायप्रिय देवता आहेत। प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक मनुष्याला ते आपापल्या कर्मानुसार त्यांना फळ देत असतात। म्हणजेच शनी देवता हे न्यायप्रिय देवता आहेत। त्यांना कोणतंही खोटं बोलणं वगैरे किंवा कठोर बोलणं त्यांना आवडत नाही। त्यामुळे ते न्यायप्रिय देवता असल्यामुळे किंवा कठोर म्हणजे शिस्तीचे देवता असल्यामुळे त्यांना प्रसन्न करून घेण्याची ही खूप मोठी संधी आहे। उद्याच्या दिवशी ही खूप मोठी आलेली संधी आपल्या हातातून आपण जाऊन द्यायची नाहीये, आपल्याला ही संधी सोडायची नाहीये। त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला ह्या सेवा करायच्याच आहेत। तर त्या सेवा कोणकोणत्या करायच्या आहेत, कोणकोणत्या चुका टाळायच्या आहेत, काय करायचं काय नाही करायचं या संबंधीचा आजचा आपला व्हिडिओ असणार। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचा नाहीये। बघा, शनी जयंती आपल्या कुंडलीतील जी काही महादशा आहे, जी काही शनिदोष आहे, 7.5 आहे, यातून आपल्याला मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला शनी जयंती दिवशी काही विशेष उपाय करायचे आहेत, त्याच पद्धतीने सेवा करायच्या आहेत व शनीच्या महादशेतून महामुक्तता मिळवण्यासाठी त्यांची सेवा करून आपल्याला त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे। कारण आपल्या कुंडलीतील जी महादशा आहे, जो शनिदोष आहे, जी काही 7.5 आपल्या मागे लागलेली आहे। बघा, एखाद्या वेळेस आपल्याला कधी कधी असं होतं की कोणतंही काम योजलं की ते होत नाही। आपण काय म्हणतो, 7.5 माझ्या मागे लागलेलीच आहे, ही 7.5 कधी संपणार हे मला देखील माहित नाहीये। अशा वेळेस आपण शनिदेवांची उपासना करायची आहे, शनिदेवांना प्रसन्न। आणि उद्याचा दिवस म्हणजे अतिशय खूप महत्वाचा व मोलाचा दिवस आहे तुमच्यासाठी असं म्हटलं तरी देखील चालणार आहे। आणि उद्याच्या दिवशी शनी जयंती असल्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला उद्या शनी जयंती साजरी करायची आहे। उद्याच्या दिवशी तुम्हाला शनिदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप सुंदर असा खूप महत्वाचा दिवस आहे। हा दिवस, ही संधी कोणी सोडायची नाहीये। शनी जयंतीच्या दिवशी बघा, आपण शनी जयंतीच्या दिवशी जर मारुतीची जरी सेवा केली तरी देखील चालते। कारण बघा, तुम्ही रामायण पाहिलं असेल, रामायण मध्ये एक जो भाग आहे, जो एक पार्ट आहे, ज्यामध्ये रावणाने शनिदेवांना कैद करून ठेवले होते व आपले जे हनुमान आहेत, मारुती रायांनी त्यांना रावणापासून त्यांच्या कैदेतून त्यांची सुटका केली होती। त्यावेळेस शनिदेवांनी मारुती रायांना एक वरदान दिलं होतं की जो भक्त मारुती रायाची सेवा करेल, म्हणजे हनुमानाची सेवा करेल, हनुमानला प्रसन्न करण्यासाठी ज्या ज्या सेवा करेल, त्याच्या कुंडलीत कोणताही दोष, शनी दोष राहणार नाही। आणि जरी असेल तरी देखील माझी कृपादृष्टी त्याच्यावरती असेल आणि त्याच्या कुंडलीतील जो शनिदोष आहे तो नष्ट होण्यास मी स्वतः मदत करेन। म्हणजे एक प्रकारे मारुतीरायाची सेवा केली तरी देखील ती शनिदेवांच्या चरणाची आपली लीन होणार आहे, समर्पित होणार आहे। त्यामुळे तुम्ही जरी मारुतीरायाची सेवा केली या दिवशी केली तरी देखील चालणार आहे। उद्या माहिती आहे तुम्ही खूप बिझी असणार, तुमच्या कितीही बिझी तुम्ही असाल तरी शनिदेवाच्या मंदिरात जाण्याचा प्रयत्न करायचा आहे। शक्य होईल तेवढ्या सगळ्यांनी शनिदेवाच्या मंदिरात जायचं आहे। तुम्हाला जर शक्य झालं नाही तर मारुतीरायाच्या मंदिरात देखील तुम्ही जाऊ शकता। बघा, उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे। उद्याचा दिवस शनी जयंती म्हटलं, या दिवशी आपल्याला दानाला देखील तितकंच महत्व आहे। आता आपण मंदिरामध्ये जाताना काय काय दान करायचं बघा, तुम्ही काळे कपडे, उद्या काळे कपडे देखील परिधान करू शकता, काळे कपडे देखील दान करू शकता, काळे उडीद दान करायचे आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला मोहरीचं तेल देखील तुम्हाला दान करायचं आहे। बघा, मोहरीचं तेल आता आपण भरपूर सगळ्या मंदिरातच बघतो शनिदेवाच्या, की महिलांना स्पर्श करू दिला जात नाही किंवा महिलांना कुठे कुठे एंट्री दिली जात नाही। अशा वेळेस काय करायचं, महिलांना म्हणजे स्पर्श मूर्तीला करून दिलं जात नाही आणि ते प्रत्येकाने आपापलं पालन करायचंच आहे, जिथे जसं आहे त्या पद्धतीने। आणि आता मूर्तीवरती तेल देखील टाकू दिलं जात नाही। आता तिथे दिवा ठेवला जातो, दिव्यामध्ये तेल टाकून दिलं जातं, तर त्या दिव्यामध्ये तुम्ही तेल टाकायचं आहे। शनी मंदिरात जाताना तुम्ही काळे उडीद तेल घेऊन जायचं आहे आणि ते तुम्हाला अर्पण करायचे आहे। बघा, तुम्ही तेलामध्येच थोडंसं तेल घ्या आणि तिथे बाहेर छोट्याशा बॉटल, 10-20 रुपयाला एक छोटी बॉटल किंवा वाटीमध्ये तुम्हाला तेल देतात, त्याच्यामध्ये काळे उडीद वगैरे तुम्हाला टाकून देतात आणि ते तुम्हाला अर्पण करायला सांगत असतात। ते जर तुम्ही अर्पण केलं तरी देखील चालणार आहे। मंदिराच्या बाहेर गोरगरीब असतात बघा, एखादा कुपोषित व्यक्ती असतो, ज्याला खूप गरज आहे, आता थंडी पडलेली आहे, तुम्हाला माहिती आहे आता उन्हाळा आहे की पावसाळा आहे ते समजत नाहीये, सगळीकडे पाऊस चालू आहे आणि असं वाटत आहे पावसाळाच चालू झालेला आहे। आणि अशा वेळेस थंडीपासून बचाव होण्यासाठी देखील तुम्ही काळी गोधडी किंवा काळी शॉल वगैरे तुम्ही काळ्या रंगाचे तुम्हाला त्यांना ब्लँकेट वगैरे तुम्ही दान करू शकता। दानाला अतिशय महत्व आहे आणि हे दान केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील जो काही शनिदोष आहे ते देखील नष्ट होणार आहे। तुमच्या कुंडलीतील महादशा शनीची आहे, 7.5 आहे, त्यापासून तुम्हाला तुमची नक्की सुटका होणार आहे। हे देखील शाश्वत सत्य आहे। त्याच पद्धतीने बघा, आपल्याला दानाला जर महत्व आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जर या दिवशी एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही किंवा एखाद्या वाटीमध्ये किंवा कशात तरी तुम्ही तेल घ्या, छोट्या बॉटलमध्ये वगैरे मोहरीचं तेल घ्या, त्या मोहरीच्या तेलामध्ये तुम्हाला
त्या मोहरीच्या तेलामध्ये तुम्हाला स्वतःचा चेहरा बघायचा आहे, स्वतःचा चेहरा बघायचा आहे. एखाद्या गरजू व्यक्तीला ते दान करायचं आहे, म्हणजे गोरगरिबांना ते तेल दान करायचं आहे. असं केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील जी काही शनीची महादशा आहे ती नक्कीच नष्ट होत असते. त्याच पद्धतीने दुसरा उपाय म्हटला तर 11 पिंपळाची पानं घ्यायची. तुम्हाला किती? 11. जी पानं तुटलेली नसावीत, जी पानं चिरलेली नसावीत, खंडित नसावीत, अशी 11 पिंपळाची पानं तुम्हाला घ्यायची, स्वच्छ धुवायची आहेत. मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती चंदनाने तुम्हाला श्रीराम अशा पद्धतीने लिहायचं आहे. जय श्रीराम लिहा किंवा श्रीम राम असं जरी लिहिलं तरी देखील चालणार आहे. आणि त्याची माळ तयार करायची आहे, किंवा घरातून तुम्ही तसं लिहून माळ तयार करून घेऊन जाऊन मारुतीरायाच्या गळ्यात अर्पण करा आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनामध्ये जे काही आर्थिक, मानसिक, शारीरिक जे काही त्रास आहेत किंवा शनीची जी महादशा आहे ती नष्ट होऊ द्या व शनी महाराजांची माझ्यावरती कृपादृष्टी राहू द्या, अशा पद्धतीने त्यांच्यावर प्रार्थना करायची आहे. आणि तिथे बसून तुम्हाला हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे. त्याच पद्धतीने बघा, शनी मंदिरात जाताना तुमच्या जीवनात खूप आर्थिक अडचणींना तुम्ही सामोरं जात आहात किंवा कोणतंही काम योजलं ते पूर्ण सफल होतच नाहीये, अशा वेळेस वाटतं कोणत्या साडीसाठी माझ्या मागं लागलेली आहे मला कळतच नाही, असं देखील आपण विचार करतो. अशा वेळेस मंदिरात, हनुमानाच्या मंदिरात जा. तिथे जाताना एक नारळ घेऊन जायचा आहे. नारळ स्वतःवरून तुम्हाला 7 वेळा उतरवायचा आहे, क्लॉकवाईज, म्हणजे सरळ दिशेने. तुम्हाला जसं घड्याळाचा काटा फिरतो त्याच पद्धतीने तुम्हाला स्वतःवरून 7 वेळा नारळ उतरवायचा आहे. आणि तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे, 2 मंत्र सांगते त्यापैकी कोणताही एक मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. मंत्र असा आहे, ओम रामदूताय नमः, ओम रामदूताय नमः, किंवा तुम्ही ओम महावीराय नमः जरी म्हटलं तरी देखील चालणार आहे. परत तिथेच बसून तुम्हाला तो नारळ फोडायचा आहे. नारळ फोडायचा आहे, त्याचा प्रसाद वाटायचा आहे, स्वतःही तो प्रसाद घ्यायचा आहे. असं केल्यामुळे जो काही शनिदोष आहे, ज्या काही आर्थिक अडचणी आहेत, आर्थिक संकट आहेत, त्याच्यातून तुम्ही बाहेर पडाल. साडेसातीचा मार्ग देखील, साडेसाती देखील तुमची नष्ट होण्यासाठी देखील मदत होणार आहे. कारण बघा, शनी देवता हे न्यायप्रिय देवता आहेत. आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ देत असतात एक प्रकारे ते. आणि आपलं जे कर्म आहे, जर वेळेस मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येकाचा कर्म आणि प्रारब्ध हा वेगवेगळा आहे. आपल्या कर्मानुसार आपल्याला प्रत्येकाला आपापले फळ किंवा आपापले भोग भोगावे लागत असतात. आणि देवता ही न्यायप्रिय देवता आहे. तर या दिवशी कोणाशी खोटं बोलू नये किंवा उद्धड बोलू नये किंवा एकदम कठोरपणे कोणाला बोलू नये, कोणाचं मन दुखवू नये. त्याच पद्धतीने केस, नखे वगैरे कापू नये. त्याच पद्धतीने या दिवशी कोणतंही अनैतिक कर्म करू नये. म्हणजेच ब्रह्मचार्याचं पालन देखील तुम्हाला या दिवशी करायचं आहे आवर्जून. बघा, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या चुका या दिवशी टाळायच्या आहेत आपल्याला. आणि आपल्याला शनिदेवाची कृपा करून घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी सेवा म्हटलं तर तुम्ही हनुमान चालिसाचं पठण करू शकता. कारण बघा, हनुमानची जरी आपण सेवा केली तरी देखील आपल्या शनी महाराजांची सेवा केल्यासारखीच आहे. हनुमान चालिसेचं पठण करू शकता, सुंदरकांड बोलू शकता, किंवा हनुमान स्तोत्र बोलू शकता, किंवा तुम्ही शनी महाराजांचा जप करू शकता. ओम शम शनिश्चराय नमः 108 वेळा जरी जप केला तरी देखील चालणार आहे. अशा पद्धतीने छोटी छोटी सेवा, छोटे छोटे उपाय तुम्हाला करायचे आहेत. बघा, ह्या छोटे छोटे उपाय व सेवा केल्यानंतरच आपल्याला आपल्या जीवनामध्ये काहीतरी फरक पडेल. आणि उद्याची संधी खूप मोठी आहे, त्यामुळे ही संधी कोणी सोडायची नाहीये. उद्या शनी जयंती असल्यामुळे तुम्हाला, आणि शनी देवता न्यायप्रिय देवता आहे, त्यामुळे तुम्ही या सेवा करायला अजिबात विसरायचं नाही. शनी देवतांची कृपादृष्टी, तुम्हाला कृपाशीर्वाद हवा असेल, तुमच्या कुंडलीतील महादशा, शनी दोषाची महादशा जी आहे, साडेसाती आहे, अडचणी आहेत, तर सगळ्या तुम्हाला काढून घ्यायच्या असतील तर उद्याचा दिवस तुम्ही अजिबात चुकवायचा नाहीये. उद्याच्या दिवशी तुम्ही नक्कीच या सेवा करायच्या. उद्याचा दिवस सापडला नाही तर परवा तुम्ही नक्कीच करा. पण उद्याच शनी जयंती साजरी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.